घुसेड़ दिया था उसके छाती में, छत्रपती शिवाजी महाराज ने घुसेड़ दिया था भगवा उसके छाती में। मुघलांवरती तुटून पडले, शहाजी राजांनी आदिलशाहच्या सांगण्यावरनं मुघलांना कापून काढलं। अरे भातवडीच्या लढाईत शहाजी राजांनी काय पराक्रम केला, हा सह्याद्री कुणाला पेलला नाही, हा सह्याद्री आजपर्यंत कुणाला झेपला नाही। या सह्याद्रीची सैर केली ती फक्त मराठ्यांनी। 350 वर्षापूर्वी इथल्या कलम कसायांनी छत्रपती शिवाजी महाराज बदनाम केले आणि नवीन इतिहासकारांनी आमचे इथेच आहे, आमचे इथेच आहे असं म्हणत म्हणत या मातीमध्ये महाराज बदनाम होत राहिले। महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं, महाराजांचं नाव ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतो, शिवरायांचं नाव ऐकल्यावरती आपल्याला लढाईची प्रेरणा मिळते। 18 पगड 12 बलुतेदार जात महाराष्ट्रातला नव्हे जगातला एकमेव असा राजा आहे ज्या राजाला 18 पगड 12 बलुतेदार नाना जातीतली लोक स्वतःच्या देवाऱ्यातल्या देवते समान मानतात। जगात असा राजा बघायला मिळत नाही। जगात एकमेव उदाहरण ते म्हणजे महाराज, ज्या माणसाला कधी बघितलं नाही, ज्या माणसाला कधी पाहिलं नाही, तरी छत्रपती शिवाजी महाराज की हे जय आमच्या तरुण पिढीच्या पोरांच्या मनातनं बाहेर पडतं। यालाच शिवाजी म्हणतात, यालाच संभाजी म्हणतात आणि यालाच छत्रपती शिवाजी महाराजांची तरुण पिढी म्हणतात। मग विचार करा, ज्यांनी महाराजांना बघितलं नाही, आपण कधी महाराजांना बघितलं नाही, ज्या माणसांनी कधी महाराजांना बघितलं नाही, ज्यांनी महाराजांना कधी पाहिलं नाही, तरी त्या माणसांचं राजांचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं। मग विचार करा, साक्षात ज्यांनी शिवाजी महाराजांना बघितलं असेल त्या माणसांचं नेमकं काय होत असेल। 9 डिसेंबरला तुमच्या कळवण मध्ये महाराजांचा पहिला मुक्काम पडला होता, माहितीये? महाराज सुरत लुटायला चालले होते। 9 नोव्हेंबरला महाराजांचा पहिला मुक्काम कळवण मध्ये पडला आणि इथून 12 डिसेंबरला महाराज नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये गेले। त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं, महाराज पुढे सुरतेला गेले। ही ती भूमी आहे ज्या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श झालाय। ही ती भूमी आहे ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांच्या टापा पडलेत। ही ती भूमी आहे ज्या भूमीनं छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजीचा छत्रपती शिवाजी महाराज होताना बघितलंय। या मातीचं महाराजांवरती आणि या महाराजांचं या मातीवरती फार उपकार आहेत। मी नेहमी सांगत असतो की ज्या माणसाला आपण बघितलं नाही तरी त्या माणसाचं नाव ऐकल्यावरती आपलं रक्त सळसळतं। मग ज्यांनी साक्षात महाराजांना बघितलं असेल, जे महाराजांसोबत गेले असतील, जे महाराजांसोबत लढले असतील, ज्यांनी महाराजांसाठी शमशेर फिरवले असेल, त्या माणसांचं महाराजांना समोर बघितल्यावरती काय होत असेल। महाराजांनी एखाद्या मावळ्याच्या पाठीवरती फक्त थाप टाकावी आणि माणसासाठी माणसं मरायला तयार व्हावीत, अशी काय जादू होती या नावात, असं काही समर्पण होतं की महाराजांच्या सांगण्यावरनं माणसं मरायला मारायला तयार व्हायची। काही नव्हतं या गोष्टीमध्ये, एकमेव गोष्ट होती ती म्हणजे महाराजांनी इथल्या लोकांना दिलेला विश्वास। हे स्वराज्य टिकून राहिलं फक्त विश्वासावरती। पण मी नेहमी सांगतो, त्याच मातीतली आमची पोरं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श फक्त डोळ्यासमोर ठेवतात, पण महाराजांचं आचरण किती लोक करतात मला सायम सांगायचंय। हे स्वराज्य महाराजांनी उभा केलं, ते उभा केलं भगव्याच्या जोरावरती, पण त्याच महाराष्ट्रात, त्याच हिंदुस्थानात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुस्थानात मी कुठल्याही राजकीय नेत्यावरती बोलत नाही आणि बोललो तरी कोणाला भेद नाही, कारण जिसका गुरु बलवान होता है उसका चेला पहलवान होता है, त्यामुळे कुणापुढे झुकायची गरज नाही। एक माऊली म्हणाली कि अगले 2 साल में पूरे मुंबई को हरे रंग से ढक देंगे। मला त्यांना सांगना है, ताई हरे रंग का सपना पाले, हरे रंग का सपना पाले, आया था अफजल इस माटी में,
हरे रंग का सपना पाले आया था अफजल इस माटी में। छत्रपति शिवाजी महाराज ने भगवा घुसेड़ दिया था उसके छाती में। छत्रपति शिवाजी महाराज ने घुसेड़ दिया था भगवा उसके छाती में। हा महाराष्ट्र आहे, हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा 18 पगड 12 बलुतेदार जातीचा महाराष्ट्र आहे, हा भगव्याचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र पानिपतावरती तलवार फिरवणाराच आहे, हा महाराष्ट्र 18-19 वर्षाच्या पोरांनी मिशा न फुटलेले असताना सुद्धा इथून दिल्लीला जाऊन आणि महाराजांच्या खर तर स्वराज्याची काय म्हणतात की विश्वासाची विश्वासार्हता टिकावी यासाठी ज्या माणसांनी स्वतःच्या गर्दनी कत्तल करून घेतल्या त्या पानिपतात स्वतःला अभिषेक घालून घेणाऱ्या इथल्या मर्द मराठ्यांचा मावळ्यांचा हा महाराष्ट्र आहे। पण मराठा हा शब्द नव्हे, मराठा ही जात होती। 18 पगड 12 बलुतेदार जात जो माणूस जो व्यक्ती महाराजांसाठी मरायचा ना तो माणूस मराठा म्हणून इथल्या इतिहासाला संबोधित केलं जायचं। कोणी असू दे, तेली असू दे, माळी असू दे, आगरी असू दे, भंडारी असू दे, कोळी असू दे, गुरव असू दे, कुलकर्णी असू दे, लोहार असू दे, चांभार असू दे, सुतार असू दे, कोणी घ्या, जो या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार करतो ना तो मराठा। ही साधी सोपी भाषा महाराजांनी तयार केली। पण जगातला पहिला राजा आहे। माणसं मेल्यानंतर त्या माणसांच्या स्मारक, त्या माणसांची पुतळे फार उभारले जातात। जगातला पहिला माणूस आहे ज्याची जिवंतपणी स्मारक उभारले, जिवंतपणी, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले। आंध्र प्रदेश मध्ये श्रीशैल्य मल्लिकार्जुनच्या मंदिराचं महाराजांनी दर्शन घेतलं। पण मंदिराकडे जायच्या अगोदर महाराजांना एक घाट लागला। आता घाट उतरून जायचाय, पण त्या घाटावरती जायला पूल नव्हता। महाराजांना वाटलं इथल्या मायमाऊली कशा येत जात असतील, इथं पूल नाही, पूल बांधला पाहिजे। महाराजांनी आंध्रातले कामगार बोलवून घेतले, कामगारांना पैसे दिले आणि सांगितलं इथं पूल बांधा। आंध्रातल्या कामगारांनी तिथं महाराजांच्या सांगण्यावरनं पूल बांधला। महाराजांनी त्या कामगारांना पैसे दिले। महाराज म्हणले नाहीत हे काय माझ्या मतदारसंघात येतोय होय, नाही। महाराजांनी पूल बांधून तयार केला आणि महाराज श्रीशैल्य मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या दर्शनाला आत गेले। महाराजांनी श्रीशैल्य मल्लिकार्जुनच्या मंदिराचं सगळं दर्शन घेतलं। महाराज बाहेर आले आणि महाराजांनी बघितलं प्रत्येक मंदिराला 4 गोपुर असतात, या मंदिराला 3च गोपुर आहे। 4थं गोपुर बांधायचं अधूर आहे, हे 4थं गोपुर कुठं आहे? आणि महाराजांनी बोलवलं आणि पुजाऱ्यांना विचारलं या मंदिराचं 4थं गोपुर कुठं आहे? पुजाऱ्यांनी सांगितलं महाराज, म्हणजे त्या काळात बर का, महाराज तुमच्या स्वराज्यात भ्रष्टाचार होत नाही आणि आमच्यात झाल्याशिवाय राहत नाही। 4थं गोपुर बांधायचं राहिले। महाराजांनी कामगारांना बोलवलं, पैसे दिले आणि त्या श्रीशैल्य मल्लिकार्जुनच्या मंदिराचं 4थं गोपुर बांधून तयार केलं। त्या कामगारांना वाटलं अरे काय राजा आहे, महाराष्ट्रात आंध्रात येतो, आंध्रातल्या कामगारांना बोलवून घेतो, पूल बांधायला लावतो, मंदिराचं 4थं गोपुर बांधायला लावतो। हा राजा इथल्या रयतेला प्रेरणा म्हणून राहिला पाहिजे म्हणून त्या आंध्रातल्या कामगारांनी श्रीशैल्य मल्लिकार्जुनच्या मंदिरामध्ये महाराज जिवंत असताना महाराजांचा पहिला पुतळा बांधला। हे महाराजांच्या आयुष्यातलं जिवंतपणी बांधलेलं पहिलं स्मारक। महाराज तिथून जायला निघाले। महाराज पुढच्या प्रवासाला निघाले, पण महाराजांचे सरदार होते। जाताना कर्नाटकात बेलवाडी नावाचं गाव आहे, तिथे एक ठाणेदारी राहत होती, मल्लम्मा देसाई तिचं नाव। त्यांना वाटलं की दादाजींना मल्लम्मा आदिलशाहची सरदार, तिचा नवरा आदिलशाह मध्ये असताना मरण पावला, गडी। आता नाशिकच्या लोकांना किल्ला समजून सांगायचा म्हणजे वारकऱ्याला रामायण वाचून दाखवलं झालं। ते तुमच्या रक्तातच किल्ल्याची माहिती आहे तरीही सांगतो, गड म्हणजे मोठा किल्ला आणि गडी म्हणजे लहान किल्ले, लहान एकदम महालासारखा किल्ला। त्या गडीवरती ती राज्य करत होती। काही महिला आणि सरदार तिच्या हाताखाली होते। दादाजींना वाटलं सगळं जिंकलंय, जाता जाता हे जिंकून जावं, आणि दादाजीने त्या मल्लम्मा देसाईच्या त्या गडीवरती काही सैनिक घेऊन हल्ला केला। गडी त्या मल्लम्मा देसाईनी श्वास असेपर्यंत रोखली आणि दादाजींचा पराभव झाला। दादाजी माघारी आले, एका बाईच्या हातून मराठ्यांचा पराभव। दादाजींच्या जिवारीला लागलं।
कैक सैनिक घेतले. दादाजी परत त्या गडीवरती हल्ला करते गेले आणि दादाजी ती गडी स्वराज्यात आणली. मल्लम्मा देसाई पकडले गेले. तिचं एक लहान बाळ होतं. मल्लम्मा देसाईला घेऊन जायला लागले तशी ती म्हणले थांबाव, माझं बाळ आत आहे, तेवढं घेऊन येते. मल्लम्मा देसाई आत गेली. तिनं बाळ घेतलं आणि राजांच्या समोर मल्लम्मा देसाईला उभा केलं. महाराज घावले सैन्याचे. महाराजांनी बघितलं. त्या माऊलीला वाटलं जसा प्रत्येक राजा एका स्त्री सोबत करतो, हा राजा माझी आबरू लुटेल, मारून टाकेल. ती माऊली राजांच्या पाया पडती झाली. महाराज मला माफ करावं महाराज, याच्यात माझ्या पोराचा काही दोष महाराज, जी काय शिक्षा द्यायची ती मला द्या, माझ्या पोराला जिवंत सोडा. महाराजांनी त्या मल्लम्मा देसाईकडे बघितलं, मंद स्मित केलं आणि महाराजांनी चिटणीसांना इशारा दिली. चिटणीस आत गेले आणि चिटणीसांनी आत न येताना दुधाची वाटी घेऊन आले. महाराजांनी मल्लम्मा देसाईचं लहान बाळ आपल्या मांडीवरती घेतलं आणि महाराजांनी स्वतःच्या हातानं त्या मल्लम्मा देसाईच्या लहान बाळाला दूध पाजलं आणि मल्लम्मा देसाईकडे बघत महाराज म्हणतात, हे माऊली, हा माझ्या मांडीवरती जो बसलाय ना, हा माझा भाचा आहे, म्हणजे तू माझी भगिनी झालीस. अरे कुठला भाऊ आपल्या बहिणीला मारतो? दादाजी त्या मल्लमाची गडी तिला माघारी द्या आणि या माझ्या भाच्यासाठी दुधाची सोय माझ्या महाराष्ट्रातनं स्वराज्यातनं करा. ती माऊली कर्नाटकात गेली. तिला वाटलं किती मोठा राजा आहे, या राजाचं शिल्प बांधलं पाहिजे. आणि त्या माऊलीनं कर्नाटकामध्ये बेलवाडी गावात मारुतीच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचं जिवंतपणी दुसरं स्मारक उभा केलं. ही महाराजांची प्रेरणा आहे. महाराज तिथंच नाही थांबले. महाराज एके दिवशी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती गेले. सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम चालू होतं आणि महाराजांचे चीफ इंजिनियर हिरोजी इंदलकर सिंधुदुर्ग किल्ल्यावरती होते. महाराज किल्ल्यावरती गेले. किल्ला पाहता झाले. मावळे राजाला बघायला व्याकुळ होते. कोकणी माणसं, कसा दिसतो राजा? अरे फार दिवसाचं सपन होतं, राजा आपल्या मातीत आलाय. माणसं खुश, हातामध्ये फुलं, राजांच्या स्वागताला. अरे कोण कोण कोण? महाराज हे बघा, हिरोजी इंदलकरांनी किती सुंदर बांधकाम केले. अहो महाराज, हिरोजी इंदलकरांनी किती मजबूत बुरुज बांधलाय. महाराज बघा ना. महाराज बघत राहिले. अनेक मावळा कोपऱ्यात हातात तबकडी घेऊन ताट घेऊन उभारला होता. त्या हातामध्ये चुना होता, त्या ताटामध्ये चुना ठेवला होता. महाराजांनी विचारलं, का रे चुना कशाला आणलात? हा महाराज, तुम्ही रयतेचे राजे, जन्मल्यापासून फक्त घोडदौड करता. महाराज या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती परत तुम्ही कधी याल का नाही मला माहिती नाही. महाराज तुमच्या हाताचे पायाचे ठसे या किल्ल्यावरती उठवा. हे मावळे मरेपर्यंत त्या हाताच्या पायाच्या ठसेची स्वाभिमानी राहतील. महाराजांनी उजव्या हाताचा डाव्या पायाचा ठसा त्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती उठवला. आजही बघायला मिळतो. हे महाराजांच्या हयातीत उभारलेलं तिसरं स्मारक आहे. माणसं मेल्यानंतर त्यांची स्मारक जरूर बांधतात, पण माणसांच्या जिवंतपणी जर कुणाची स्मारक बांधली गेली असतील तर जगातला एकमेव राजा आहे, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. दुसरा राजा बघायला मिळत नाही. पण 395 वर्षापूर्वी बाहेरच्या देशातनं एक माऊली या महाराष्ट्रात आली आणि त्या माऊली सोबत एक 12 वर्षाचं पोरग होतं. बाहेरच्या राज्यातली एका शेतकऱ्याला ते 12 वर्षाचं पोरग भेटलं आणि शेतकऱ्याला म्हणता झालं, असा कोणी माणूस आहे, असा कोणी माणूस आहे जो लोक कल्याणकारी काम करतो? शेतकरी म्हणला, एक माणूस आहे. काय नाव? त्या माणसाचं नाव शिवाजी राजा. बर का? 12 वर्षाचं पोरग म्हणते, एकदा मला महाराजांना बघायचं आहे. कसा दिसतो राजा? एकदा बघायचा आहे. तुला राजाला बघायचं आहे? होय जी, माझा राजा रायगडावरती राहतो. 12 वर्षाचं पोरग महाराजांना बघायला या डोंगरातनं त्या डोंगरात पळत गेलं. पायात काटे टोचायचे, दगड टोचायचं, रक्त यायचं, पण पोरग थांबायला तयार नव्हतं. का? महाराजांना बघायचं आहे. ते गेलं रायगडाच्या पायथ्याशी गेलं. त्याला भेटले महाराजांचे सेनापती, महाराजांचे पिये. सेनापतीने विचारलं, काय काम काढलास? काय नाही जी, राजाला भेटायचं आहे. असं काय करतोस रे तू? काय नाही जी, उत्तम गाणं लिहितो, उत्तम कविता लिहितो. असं मग आमच्या शिवाजी राजावरती एखादं सुंदर असं गाणं लिहिलं असेल की?
नाही बा म्हणला, ध्यानातच नाही राहिलं. मग एक काम कर, रायगडाच्या खाली जा, 10 दिवस थांब, गाणं लिहे, मग मला भेटाले. पिये महाराजांचे चायपेक्षा किटली गरम, काय दावल्याशिवाय काय पासच होत नाही. ते 10 दिवस खाली गेलं, त्यानं राजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं आणि ते आलं भेटायला. अहो तुम्ही सांगितलं होतं ना राजावरती उत्तम गाणं लिहिलं, ह्या बघा लिहिलं नव. सेनापती म्हणलं ऐकव. आता 12 वर्षाच्या पोरानं महाराजांवरती लिहिलेलं सुंदर असं गाणं ऐकवलं. सेनापती म्हणलं वाह, इतकं सुंदर गाणं महाराजांवरती आजपर्यंत कोणी लिहिलं नाही. चल तुला महाराजांची भेट घालून देतो. ते गाणं आयुष्यात एकदा तरी ऐकले. ते गाणं साक्षात महाराज जिवंत असताना लिहिले. राजांच्या समोर आणून उभा केलं आणि सेनापती म्हणतात, महाराज या 12 वर्षाच्या पोरानं तुमच्यावरती उत्तम गाणं लिहिलंय. राजा म्हणजे ऐकव. ते 12 वर्षाचं पोरग महाराजांवरती लिहिलेलं सुंदर असं गाणं ऐकवायला चालू झालं. माझ्या बरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, हात वरती करा, हात वरती करा. आणि ते 12 वर्षाचं पोरग म्हणते महाराजांवरती गाणं लिहिताना, इंद्र जबी जंब पर बाळ बसू वंब पर रावण सर तंब पर रघुकुल राजे पौन बाली वाह पर संबुरती नाह पर चोसरस बाह पर राम द्विज राजे दावा द्रुमदृंड पर चित्तामृत झुंड पर भूषण वितृंड पर जैसे मृग राजे तेजतम हंस पर कन्न जिमी कंस पर योमलच्छ पंस पर शेर शिवराज हे, शेर शिवराज हे, शेर शिवराज हे. गाणं प्रत्येकानं ऐकले. हे गाणं ज्या कवीनं लिहिलं त्या कवीचं नाव कवी भूषण. महाराज म्हणाले कवी भूषण, वाह इतकं सुंदर गाणं लिहिलात, बोला कवी भूषण तुम्हाला काय बक्षीस देऊ. कवी भूषण लगीन आहे म्हणाले, हा महाराज पोरला तोडू जिल्हा वरती घेता का बघा, काबवण्याच्या ग्रामपंचायतीच तेवढं बघा, रक्त वेगळं होतं. महाराज हिरे माणिक मोती याहीपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही सगळ्यात मोठी आमची दौलत आहे. महाराजांनी त्या कलाकाराचा सन्मान कैक सोने देऊन केला. जगातला पहिला राजा जन कलाकारांचा सन्मान केला, नाव छत्रपती शिवाजी महाराज. दुसरा राजा बघायला मिळत नाही. पण असं काय दिलं महाराजांनी, असं काय दिलं तुम्हाला माहितीये? शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहायच्या अगोदर काय घडलं? मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे हे दोघं पती पत्नी बेंगलोरला स्थायिक होते आणि शहाजीराजे आदिलशहाचे सरदार. आदिलशहाने फरमान पाठवलं, शहाजीराजे भातोडीच्या लढाईत मुघल आले, मुघलांचा बंदोबस्त करा, तुमच्या तलवारीची चुणूक आम्हाला बघायचे. आणि शहाजीराजे घोड्यावरती बसले, मुघलांवरती तुटून पडले. शहाजीराजांनी आदिलशहाच्या सांगण्यावरनं मुघलांना कापून काढलं. आणि भातोडीच्या लढाईत शहाजीराजांनी काय पराक्रम केला. शहाजीराजांना वाटलं आपला विजय झाला. मासाहेब जिजाऊ किल्ल्याच्या महादरवाजात आपल्याला औक्षण करायला आता काठ घेऊन उभारले असतील. शहाजीराजे घोड्यावरती बसले, हातात शमशेर घेतले आणि विजय मुद्रेने शहाजीराजे किल्ल्याच्या जवळ आले. पण शहाजीराजांना मासाहेब जिजाऊ दिसेनात. शहाजीराजे तळक आत गेले, जिजाऊंना भेटले. जिजाऊंना विचारते झाले, का हो तुमच्यापर्यंत आमच्या विजयाच्या नौबती आल्या नाहीत, तुम्ही आम्हाला औक्षण करायला किल्ल्याच्या महादरवाजात आला नाही. आणि मासाहेब जिजाऊंनी एकदा शहाजीराजांना बघितलं आणि जिजाऊ सांगत्या झाल्या, कुठला पराक्रम शहाजीराजा, कुठला पराक्रम आणि कोणासाठी होता तो? शहाजीराजे परक्यांची तख्त मजबूत करायचा तुमचा पराक्रम होता. शहाजीराजे हाच तुमचा पराक्रम स्वराज्य उभा करण्यासाठी केला असताना तर हे जिजाऊ किल्ल्याच्या महादरवाजात काय ओवाळायचं ताट घेऊन स्वतः रणांगणात औक्षण करायला तुम्हाला आली असती. स्वराज्य महत्वाचं आहे, स्वराज्य उभा केला पाहिजे. आणि त्यावेळी या पती पत्नीनं शिव पार्वतीनं एक स्वप्न बघितलं, आपल्याला एक मुलगा हवाय. कैलास इतका निर्मळ, त्या त्र्यंबकेश्वराच्या शंकरासारखा तिसरा नेत्र उघडणारा आणि प्रभू श्री रामासारखा आयुष्यात कितीतरी संकट आली तर वनवास भोगता आला तरी ठामपणे उभा राहणारा निर्मळ असा पुत्र हवा होता. जुन्नरला शिवनेरी नावाचा किल्ला आहे. सायंकाळची वेळ होती आणि मासाहेब जिजाऊ गर्भवती होत्या. दिवस उजाडला, 19 फेब्रुवारी आणि एक हात हेर पायरून पळत आली. अहो 11 वाजता
स्वराज्याला शहाजीराजाला पुत्र झाला, साखऱ्या वाट्या गलबत्त्या हत्तीमध्ये बसून साखऱ्या वाटा तोफे ठरवू लागल्या, ढाल तलवारी वाजू लागल्या. शिवाजीराजांचा जन्म झाला होता. 750 वर्षाचा अंधार दूर करून महाराजांनी या मातीमध्ये जन्म घेतला होता. पण आता नाव काय ठेवायचं? आणि महासाहेब जिजाऊंना आठवलं. महासाहेब जिजाऊंनी शिवनेरीच्या शिवाई देवीला एक नवस केला होता, आई पुत्र दे त्या शंकरासारखा, प्रभू श्री रामासारखा. आणि तो नवस पूर्ण फेडावा यासाठी महासाहेब जिजाऊंनी आपल्या लहान बाळाचं नाव शिवाई देवीच्या नावावरनं शिवाजी ठेवलं. आणि तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांची शमशेर महाराष्ट्रभर फिरू लागली. पण हे सोपं होतं? नक्कीच नव्हतं. अनेकांनी या मातीसाठी बलिदान दिले. अनेकांनी. ही महाराष्ट्राची भूमी फक्त वीरांची नाहीये, ही महाराष्ट्राची भूमी वीरांगनांची सुद्धा आहे. जर जिजाऊ झाली नसती तर शिवाजीराजे घडले नसते, सई झाली नसती, संभाजीराजे घडले नसते. जर ताराराणी मासाहेब लढल्या नसत्या तर राजाराम महाराजांना खऱ्या अर्थानं साथीदार देणारी बायकोच मिळाली नसती. हे जे वरदान आहे ना पत्नीचं, स्त्रियांचं, या मातीसाठी सगळ्यात मोठं वरदान आहे. या महाराष्ट्राला दिलेलं वरदान आहे. एकदा तानाजी मालुसरे राजांना भेटीला आले आणि राजांना म्हणाले, राज लय दिवस झालं मोहीम कट्ट दिसना. महाराज म्हणाले, ताना बघा की रे आहे एखादं डोक्यात. ताना म्हणाले, राज रायबाचं लगीन काढलंय बर का. राज अमावस्येच्या अगोदर 3 दिवस घटिका हे रायबाच्या लग्नाचं मुहूर्त आहे बर का. महाराज माझी इच्छा आहे तुम्ही सहपत्नी माझ्या रायबाच्या लग्नाला यायला लागते बर का. राजे म्हणले, अरे तान्हा रायबाचं लगीन काढलास? होय जी राजा तुम्हाला यायला लागते बर का. मासाहेबांना निरोप देऊन आलोय आणि सांगितलंय मासाहेबांना शिवाजी राजांना सहपत्नी घेऊन तुम्ही या बर का. तान्हा फार चांगलं केलंस, लेखाचं लगीन काढलास. अरे पण तान्हा मी मोहिमेत जाणार आहे रे, कोंडाणा घ्यायचा म्हणतोय. सरदेशी मागे सरला तानाचे, अहो राज कुठली मोहीम? अरे ताना काय ना रे, कोंडाणा घ्यायचा म्हणतोय. अहो राज म्या जिवंत असताना तुम्ही कोंडाणा घ्यायला जायचं आणि मी माझ्या पोराच्या लग्नात फेटा बांधून वरबाप म्हणून मिरवायचं. एका सरदाराला शोभा देत नाही. राजा म्या जातो की. अरे पण तान्हा तुझ्या रायबाच्या लग्नाचं काय? नाही राज, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. ताना खाली आला, घोड्यावरती बसला, गेला 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 तानाजी असा गेला. गड आला पण आमचा सिंह गेला. आमचा शिवा काशीत नाभिक समाजाचा होता, दिसायचा राजासारखा, मिशीची स्टाईल राजासारखी, केसाची स्टाईल राजासारखी, दाढी राजासारखी, डोक्यात एकच जगावं तर शोभासारखं आणि आयुष्यात लढावं तर ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसारखंच. डोक्यात एकच. तो शिवा आला राजांच्या भेटीला आणि महाराजांनी विचारलं, शिवा जातो स्थितीच्या भेटीला? आणि शिवा म्हणाला, वा राज, राज काय संधी दिली? राज वस्तीवरची लोक मला म्हणतात तू शिवाजी राजासारखा दिसतोस. राज माझा दोस्त मला म्हणतात तू शिवाजी राजासारखा बोलतोस. अरे काय भाग्य तुझं, किती पुण्य. लका तू चालताना लांबन शिवाजी राजासारखा दिसतो बर का. वस्तीवरची पोरं मला कायम शिवाजी म्हणून हाक मारतात. वस्तीवरती मला शिवाजी म्हणलं जातं. आज साक्षात शिवाजी राजा व्हायला मिळते. राजा जातो की अंगामध्ये राजाची कपडे घातली, हुबेहूब राजासारखा दिसायचा, बोलायचा राजासारखा, चालायचा राजासारखा, डोक्यात एकच राजासारखं जगायचं आहे. गेला सिद्धी जोहरच्या भेटीला गेला. असा गेला शिवा काशीत इतिहासात शिवाजी राजा म्हणून अमर झाला. पण तुम्हाला माहितीये त्या शिवाला 2 वर्षाची मुलगी होती. 2 वर्षाच्या मुलीला बाप म्हणजे काय काय माहिती असणार आहे. आपल्या लेकीला उचलून घेतलं आणि शिवा सांगता झाला मोहिमेला जाताना, आई चाललाय बर का तुझा बाप मोहिमेला, पण लेकी आई तुझा बाप लढायला चाललाय. यंद्रा का जर तुला कोणी विचारलं तुझा बाप कशाने मेला तर छाती ठोकून सांग, माझा बाप जन्माला येताना शिवा काशीद म्हणून जन्माला आला, पण मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून अमर झाला. छाती ठोकून सांग. हे सांगितलंय. अरे अनेक राजांनी जलदुर्ग बांधलेत, अनेक राजांनी भूदुर्ग बांधलेत, अनेक राजांनी खऱ्या अर्थानं
महाराजांनी जिवंत या मातीमध्ये नरदुर्ग तयार केले. एक तानाजी बाजी यसाजी त्या माणसांनी या मातीसाठी रक्ताच्या पायऱ्या तयार केल्या. त्यावेळी स्वराज्य उभा राहिले. पण उभ्या आयुष्यात महाराजांनी तुम्हाला एक गोष्ट शिकवली. ती गोष्ट म्हणजे गनिमी कावा. काय शिकवलं? खरीच मुक घेत लोक. मी कुठं मुकबधीर गावात आलो नाही ना. महाराजांनी काय शिकवलं? गनिमी कावा. गनिमी कावा म्हणजे काय? ज्याला गुरिला युद्ध तंत्र असं म्हटलं जातं. कान देऊ नये का? महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि महाराजांनी बोलवलं, सरसेनापती हंबीर हंबीर खंबीर स्वराज्याचे हंबीर मामा. महाराज बोलावणं धाडल्याची. मामा जागा काढा मोक्याची. अशी जागा काढा त्या किल्ल्यावरती बक्कळ सोनं असेल. महाराज एक जागा आहे. कुठली? महाराज पुण्याला कधीतरी गेला तर पुण्यातनं श्रीगोंदा आणि श्रीगोंदापासून धर्मवीर गड नावाचा, बहादूर गड नावाचा किल्ला, ज्याला धर्मवीर गड परत म्हणलं जात होतं संभाजी महाराजांच्या काळात, तो बहादूर खानाचा किल्ला आहे. महाराजांनी विचारलं सोनं किती आहे? महाराज 1 कोटी नगद आणि 100 किलो सोन्याची हांडी बहादूर खानानं बहादूर गडावरती ठेवलेत. असं कुठलं सोनं आणलं? महाराज रयतेच्या जिवंत कत्तली केल्या आणि त्यांचं सोनं बहादूर खानानं नेऊन ठेवलंय. मोहीम काढा, सोनं आणा, 1 कोटी नगद आणा. आणि महाराजांनी विचारलं, मामा बहादूर खानाकडे सैनिक किती आहे? महाराज बहादूर खानाकडे 1.5 लाखाची फौज आहे. असं? मामा सगळ्यात मोठी अडचण आहे. बोला ना महाराज. मामा रायगडावरती आता 40,000 रिझर्व्ह फोर्स आहे. तुमच्याकडे किती आहे? महाराज माझ्याकडे 60,000 आहे. मामा 40,000 माझी रिझर्व्ह फोर्स रायगडावरती. उरलेलं सगळं सैनिक शेती करायला गेले. ते शेती करून सैनिक माघारी 4 महिने येणार नाही. 40,000 तुमचे 60,000 दोन्ही एकत्र केले किती झाले? 1 लाख. बहादूर खानाचा सैनिक किती आहे? 1.5 लाख. एक काम करा मामा, लढाई अशी करायची की त्या लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे. हंबीर मामाला प्रश्न पडला, लढाई करायची म्हणते, रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे, सांगा ना तुम्हीच. आणि महाराजांनी जगातला पहिला गनिमी कावा वापरला. महाराज सांगतात, मामा हा बहादूर खानाचा बहादूरगड, हे पुणे, हा पाठीमागचा दरवाजा कुरकुंबा गावाकडे येतो. 60,000 मराठे पुण्याकडे उभा करा आणि उरलेले 40,000 मराठे कुरकुंबा गावामध्ये म्हणजे बहादूरगडाच्या मागच्या दरवाजाकडे उभा करा. आणि झालं 60,000 मराठे बहादूरगडाचा समोरचा दरवाजा पुण्याकडे उभा राहिले आणि उरलेले 40,000 मराठे घेऊन स्वतः हंबीर मामा बहादूरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंबा गावामध्ये उभा राहिले. मराठ्या सायंकाळी उभा राहिले. सकाळी 8 वाजले 7,000 मराठे पुण्याकडे पळत बहादूरगडाच्या जवळ आले. बहादूर खानाचा एक सरदार पद गेला, हुजूर हुजूर मराठी गे. दिवसा हे बेने दिवसा कधी येत नाहीत, रात्रीच येऊन कार्यक्रम करून जातात. दिवसा आलेत. किल्ल्यावरती 1.5 लाखाची फौज आहे. हे कमीत कमी 2 लाख असतील. त्या बहादूर खाननं किल्ल्यावरचे वॉचमॅन गेटमॅन सगळे गोळा केले. 60,000 मराठे पळत आले. दोन्ही सैनिक जवळ आलं. आता युद्ध होणार. तलवार बाहेर काढल्या. कोणीतरी म्हणालं, छत्रपती शिवाजी महाराज की. आता वर होणार. तोपर्यंत 60,000 मराठ्यांनी रिव्हर्स गिअर टाकला. भागो. मराठे पुढे बहादूर खान मागे, मराठे पुढे बहादूर खान मागे. मराठे काय जरा बंद करा. मराठे बहादूर खानाला दिसायचे बंद झाले. म्हणला भेली वाटत, अरे 60,000 आहे ती, मला वाटलं 2 लाख असतील. हा आला परत पुण्याकडे जितम करत. बहादूर खान जसा जितम करत पुण्याकडे बहादूरगडाच्या जवळ आला तसे मराठे 60,000 परत मागणं पळत आले. मराठ्यांनी तलवार बाहेर काढला. कोणीतरी म्हणालं, छत्रपती संभाजी महाराज की. आता युद्ध होणार, वर होणार. तोपर्यंत मराठ्यांनी परत रिव्हर्स गिअर टाकला. भागो. मराठे पुढं बहादूर खान माग, मराठे पुढं बहादूर खान माग. बहादूर खान म्हणला, काय लपाछपीचा डाव चालू म्हणला. हे तर येतात माघारी पडून जातात, आता यायची नाहीत. 60,000 मराठी जसे पुण्यात पोहोचले. हा बहादूर खान परत जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला. जसा बहादूर खान जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला तसे 60,000 मराठी परत मागणं पळत आले. मराठ्यांनी तलवार बाहेर काढला. आता युद्ध होणार. आता 100% मारामारी होणार. कोणीतरी म्हणालं, नमो पार्वती पते हर हर.
मराठ्यांनी परत रिवर्स गेअर टाकला, भागो. मराठे पुढं बहादूर खान माग, मराठे पुढं बहादूर खान माग. तसा बहादूर खानाचा सरदार म्हणाला, हुजूर लय ताणले, आता यायची ना, तू चुप बैठ म्हणला. बिने जातील तिथं वरता आणायची म्हणला. पण जसे मराठे पुण्यात गेले तसे काही मराठे कात्रच्या घाटात, काही मराठे स्वारगेटकडे गेले आणि काही मराठे मावळकडे गेले. या बहादूर खानाला मराठे दिसायचे बंद झाले. अरे त्याला काय माहितीये, वारा वादळ आणि मराठे उभ्या जगात आजपर्यंत कुणाच्या बापाला सापडले. हा सह्याद्री फिरणं कुणाचाही काम नाही. या सह्याद्रीचे सैर फक्त तिघेच करू शकतात. एक वारा, दुसरं वादळ आणि तिसरे मराठे. हा सह्याद्री कुणाला पेलला नाही, हा सह्याद्री आजपर्यंत कुणाला झेपला नाही. या सह्याद्रीची सैर केली ती फक्त मराठ्यांनी, इथल्या मर्द मावळ्यांनी, 18 पगड 12 बलुतेदार जातींनी. जसा बहादूर खान मराठ्यांच्या पाठीमाग पळत पळत पुण्यात गेला तसा जगातला पहिला गनिमी कावा चालू झाला. जसा बहादूर खान पुण्यात पोहोचला तसा बहादूरगडाच्या मागच्या दरवाजाकडे कुरकुंब गावामध्ये 40,000 फौज घेऊन स्वतः हंबीर मामा उभा होते. हंबीर मामाला कळालं ह्यो गेलाय मागे त्यांच्या पळत. हंबीर मामा लगोलगच किल्ल्यावरती आले. किल्ल्यावरती कोण? वॉचमॅन गेटमॅन थापड्या देऊन सुजवले, सगळं सोनं घेतलं. हंबीर मामा गायब. खर तर हंबीर मामांना जाताना सगळं सोनं घेऊन जायचं होतं, पण 100 घोडी कमी पडली. जाताना हंबीर मामानं सगळा किल्लाच पेटवून दिला आणि माघारी गेले. आला पुण्याखंड जितम जितम करत. जसा बहादूर खान जितम जितम करत बहादूरगडाच्या जवळ आला, ह्या बेण्याला फक्त धुरच दिसायला लागला. त्याचा एक सरदार आला, चांगला सुजवला होता त्याला. ते म्हणला, अरे क्या हो गया हुजूर, बहुत मारते म्हणला. अरे काऊन? वो कमबख्त मरहट्टे हुजूर. असं मेरे पास आ म्हणला. कौन आ गए थे हुजूर? वो मराठे आ गए थे. क्या? तो हम किसके पीछे गए थे? मराठों के हुजूर. आया कौन था? मराठे हुजूर. म्हणजे बेनेने असं फसवले म्हणले, 60,000 मराठे आम्हाला पुढनं पळवत घेऊन गेले आणि 40,000 मराठे मागणं आले. किल्ल्यावरचं सगळं सोनं लुटून गेले. जगाच्या पाठीवरती पहिली लढाई अशी झाली ज्या लढाईत रक्त सांडलं गेलं नाही तरी ती महाराजांनी जिंकून दाखवली. याला शिवरायांचा गनिमी कावा म्हणतात.